So today we will see the second video on the chapter number 5. So लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं, आपण एक क्विक रिव्हिजन करून घेऊ. तर लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं की ट्रान्सड्यूसर म्हणजे काय. तर ट्रान्सड्यूसर म्हणजे काय, इट इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स वन फॉर्म ऑफ एनर्जी इनटू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. नॉर्मली इनपुट एनर्जी कोणती आहे, फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, फोर्स, प्रेशर, डिस्प्लेसमेंट आणि टेम्परेचर किंवा साऊंड सिग्नल और साऊंड क्वांटिटी. आणि आउटपुट क्वांटिटी कोणती आहे, इलेक्ट्रिकल क्वांटिटी. सो ट्रान्सड्यूसर कन्वर्ट्स वन फॉर्म ऑफ एनर्जी into another form of energy or it converts physical quantity. Physical quantity तर आपण काय म्हटलं होतं, physical quantity is also called as non electrical quantity. So transducer is a device which converts non electrical quantity into electrical quantity. पहिला पॉइंट बघितला. दुसरा सेकंड पॉइंट आपण काय बघितलं की ट्रान्सड्यूसर कन्सिस्ट ऑफ मेनली टू पार्ट, सेन्सर अँड द ट्रान्सडक्शन एलिमेंट. सेन्सरचं काम काय आहे की फिजिकल क्वांटिटीला शोधायचं, डिटेक्ट करायचं, सेन्स करायचं आणि आलेल्या फिजिकल क्वांटिटीला कन्वर्ट करायचं आहे इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये. आणि आउटपुट जर इलेक्ट्रिकल एनर्जी नको आहे, दुसरी एनर्जी पाहिजे, तर आपण इथं काय यूज करतो, ट्रान्सडक्शन एलिमेंट. पण नॉर्मली आपल्याला आउटपुटमध्ये कोणती एनर्जी पाहिजे आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे इलेक्ट्रिकल क्वांटिटी. सो फर्स्ट पॉईंट इज डेफिनेशन ऑफ ट्रान्सड्यूसर. आणि ट्रान्सड्यूसर कन्सिस्ट ऑफ सेन्सर अँड द ट्रान्सडक्शन एलिमेंट. इनपुट आहे फिजिकल क्वांटिटी आणि आउटपुट आहे इलेक्ट्रिकल क्वांटिटी. तर आज आपण बघूया क्लासिफिकेशन ऑफ द ट्रान्सड्यूसर. तर क्लासिफिकेशन बघायचं आहे. पहिलं क्लासिफिकेशन आहे डिपेंडिंग ऑन द पॉवर सप्लाय नीडेड. कन्वर्जन करायचं आहे फ्रॉम वन एनर्जी इनटू अनदर एनर्जी. तर हे कन्वर्जन करण्यासाठी पॉवर सप्लाय लागेल का, त्यावरून त्याचं क्लासिफिकेशन आहे. पहिला पॉईंट डिपेंडिंग ऑन द पॉवर सप्लाय नीडेड. सेकंड क्लासिफिकेशन डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ आउटपुट सिग्नल. आउटपुट सिग्नल हे इलेक्ट्रिकल सिग्नल आहे का मेकॅनिकल सिग्नल आहे, त्यानुसार त्याचं टाईप. तिसरा टाईप आहे डिपेंडिंग ऑन द कनेक्टिव्हिटी. तर कनेक्टिव्हिटीनुसार त्याचे दोन टाईप आहे, ते आपण बघूया. चौथं क्लासिफिकेशन आहे डिपेंडिंग ऑन द टाईप ऑफ इलेक्ट्रिकल सिग्नल. तर इलेक्ट्रिकल सिग्नलचे पण दोन प्रकार आहे, एक आहे ॲनालॉग सिग्नल, दुसरं आहे डिजिटल सिग्नल. सो फर्स्ट टाईप ऑफ इलेक्ट्रिकल सिग्नल इज ॲनालॉग सिग्नल आणि सेकंड टाईप इज डिजिटल सिग्नल. आणि शेवटचं क्लासिफिकेशन आहे इनव्हर्स ट्रान्सड्यूसर. तर पहिलं आहे क्लासिफिकेशन डिपेंडिंग ऑन द पॉवर सप्लाय रिक्वायर्ड, पॉवर सप्लाय नीडेड, पॉवर सप्लाय लागतो. त्यानंतर डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ आउटपुट सिग्नल. आउटपुट सिग्नल हा मेकॅनिकल सिग्नल आहे का इलेक्ट्रिकल सिग्नल आहे. थर्ड डिपेंडिंग ऑन द कनेक्टिव्हिटी. फोर्थ डिपेंडिंग ऑन द इलेक्ट्रिकल सिग्नल. आउटपुट हे इलेक्ट्रिकल आहे, पण ते इलेक्ट्रिकलमध्ये पण ॲनालॉग आहे का डिजिटल सिग्नल आहे. डिपेंडिंग ऑन दॅट देर आर टू टाईप्स ऑफ ट्रान्सड्यूसर, ॲनालॉग ट्रान्सड्यूसर अँड डिजिटल ट्रान्सड्यूसर. आणि शेवटचं आहे इनव्हर्स ट्रान्सड्यूसर. तर पहिला टाईप बघूया आपण. फर्स्ट टाईप आहे डिपेंडिंग ऑन द पॉवर सप्लाय रिक्वायर्ड. पॉवर सप्लाय लागतो का लागत नाही. डिपेंडिंग ऑन दॅट देअर आर टू टाईप्स ऑफ ट्रान्सड्यूसर. पहिलं आहे पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर आणि सेकंड आहे ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. तर ट्रान्सड्यूसर म्हणजे काय, इट कन्वर्ट्स वन फॉर्म ऑफ एनर्जी इनटू अदर फॉर्म ऑफ एनर्जी. नॉर्मली इनपुट काय आहे आपलं, फिजिकल क्वांटिटी. आणि व्हॉट इज द आउटपुट, आउटपुट आहे इलेक्ट्रिकल क्वांटिटी. ओके.
तर हे कन्व्हर्जन करण्यासाठी पॉवर सप्लाय लागेल का? तर पॉवर सप्लाय हा AC पण असू शकतो किंवा DC पण असू शकतो. कन्व्हर्जन तर करायचं आहे बरोबर, एका फॉर्म ऑफ एनर्जीमधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. तर हे कन्व्हर्जन करण्यासाठी आपल्याला पॉवर सप्लाय लागेल का लागणार नाही? डिपेंडिंग ऑन दॅट देर आर टू टाइप्स, ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर अँड द पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर. तर पहिला ट्रान्सड्यूसर आहे पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर. सो फर्स्ट आहे पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर. सो व्हॉट इज अ ट्रान्सड्यूसर? Transducer is a device which converts one form of energy into another form. But passive transducer म्हणलं तर कन्वर्जन करण्यासाठी it requires external power supply. तर ट्रान्सड्यूसर म्हणजे काय? इट इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स वन फॉर्म ऑफ एनर्जी इंटू अनदर फॉर्म. पण हे कन्व्हर्जन करण्यासाठी जर पॉवर सप्लाय लागत असेल तर तो ट्रान्सड्यूसर कोणता झाला? पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर. पॉवर सप्लाय हा कोणता पण असू शकतो, एक तर AC पॉवर सप्लाय किंवा DC पॉवर सप्लाय. ओके, म्हणजे याचं कन्व्हर्जन करण्यासाठी आपल्याला एक्सटर्नल पॉवर सप्लाय लागणार आहे. म्हणून पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर आर ऑल्सो कॉल्ड ॲज एक्सटर्नल पॉवर्ड ट्रान्सड्यूसर. म्हणजे एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये एनर्जी कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला बाहेरून पॉवर द्यावं लागेल, म्हणून त्याला आपण काय म्हणलं आहे? एक्सटर्नली पॉवर्ड ट्रान्सड्यूसर. तर पॅसिव्ह ट्रान्सड्यूसरचे टाईप जर बघायला गेलं, एक्झाम्पल जर बघायला गेलं, तर पहिला ट्रान्सड्यूसर आहे पोटॅन्शिओमीटर. तर पोटॅन्शिओमीटर आपल्याला माहीत आहे की इट इज अ टाईप ऑफ व्हेरिएबल रेजिस्टर. पोटॅन्शिओमीटर इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ पॉट. पोटॅन्शिओमीटरचा शॉर्ट फॉर्म आहे पॉट. सेकंड पॅसिव्ह ट्रान्सड्यूसरचं एक्झाम्पल आहे LVDT. नाव लक्षात ठेवायचं प्रत्येकानं, पोटॅन्शिओमीटर आणि LVDT. LVDTचा फुल फॉर्म आहे लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर और लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सड्यूसर. तर सांगायचं काय झालं की आपण जर पॅसिव्ह ट्रान्सड्यूसरमधून पॉवर सप्लाय काढून टाकला, काय म्हणलं मी, आपण जर पोटॅन्शिओमीटर असू द्या का LVDT असू द्या, यांच्यामधून जर पॉवर सप्लाय काढून टाकला तर ट्रान्सड्यूसर काम करणार नाही. म्हणजे तो एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये एनर्जीला कन्वर्ट करू शकणार नाही आहे. सो पहिला पॉईंट काय सांगितला आपण, व्हॉट इज द फर्स्ट पॉईंट, की पॅसिव्ह ट्रान्सड्यूसरला वन फॉर्म ऑफ एनर्जीला अनदर फॉर्ममध्ये जर कन्वर्ट करायचं असेल देन इट रिक्वायर्स द पॉवर सप्लाय. याला पॉवर सप्लाय जोडावाच लागेल आणि पॉवर सप्लाय जर जोडला नाही देन ट्रान्सड्यूसर विल नॉट वर्क. आणि याला बाहेरून पॉवर द्यावी लागते, म्हणून आपण त्याला काय म्हणलं आहे? एक्सटर्नली पॉवर्ड ट्रान्सड्यूसर. बाहेरून पॉवर द्यायची आहे एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये एनर्जीला कन्वर्ट करण्यासाठी. एक्झाम्पल कोणतं आहे? पोटॅन्शिओमीटर अँड द LVDT. ओके, तर हे झालं माझं पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर. पुढचं आपण बघूया ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. तर पॅसिव्ह म्हणजे काय? सो व्हॉट इज द पॅसिव्ह? पॅसिव्ह म्हणजे ज्यांना एक्सटर्नल पॉवर सप्लायची गरज आहे एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये एनर्जीला कन्वर्ट करायचं असेल तर ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर काय असणार? पॅसिव्ह ट्रान्सड्यूसरच्या उलटं, रिव्हर्स. तर बघा, ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर पहिले तर आपण काय बघूया, व्हॉट इज ट्रान्सड्यूसर. ट्रान्सड्यूसर म्हणजे काय? इट इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स वन फॉर्म ऑफ एनर्जी इंटू अनदर फॉर्म. पण आपण क्लासिफिकेशन बघतोय डिपेंडिंग ऑन द पॉवर सप्लाय रिक्वायर्ड. पॉवर सप्लाय लागतो का?
पॉवर सप्लाय जर लागत असेल तर कोणता झाला, पॅसिव्ह. आणि पॉवर सप्लाय जर लागत नसेल, विच डू नॉट रिक्वायर द पॉवर सप्लाय, त्या ट्रान्सड्यूसरला आपण काय म्हणायचं, ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. सो पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर म्हणजे काय, ज्यांना पॉवर सप्लाय लागतो. आणि ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर म्हणजे काय, ज्यांना पॉवर सप्लाय लागत नाही. सो दिस टाईप ऑफ ट्रान्सड्यूसर इज कॉल्ड ॲज सेल्फ जनरेटिंग ट्रान्सड्यूसर. एका फॉर्मची एनर्जी दुसऱ्या फॉर्ममध्ये जर कन्वर्ट करायचं असेल, पण त्याला तर आपल्याला पॉवर द्यावी लागेल, तर ही पॉवर तो बाहेरून न घेता तो काय करतोय, सेल्फ जनरेट करतोय, स्वतः जनरेट करतोय. पण पॅसिव्हमध्ये एनर्जी कन्व्हर्जन करायला पॉवर लागेल आणि तो पॉवर तो कुठून घेतोय, बाहेरून घेतोय. आणि ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसरमध्ये ती पॉवर बाहेरून न घेता तो काय करतोय, सेल्फ जनरेट करतोय, स्वतः जनरेट करतोय. म्हणून ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर आर कॉल्ड ॲज अ सेल्फ जनरेटिंग ट्रान्सड्यूसर. याच्यामध्ये तिन्ही एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे की ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसरचे एक्झाम्पल हे पाठच करायचे. तर ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर म्हणजे कोणते, पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर. पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर इज अ टाईप ऑफ ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. थर्मोकपल, थर्मोकपल पण कोणाचं एक्झाम्पल आहे, ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. आणि फोटोवोल्टॅइक सेल, फोटोवोल्टॅइक सेल म्हणजे कोणते, सोलार सेल, जे आपण घरामध्ये आपल्या छतावर बसवतो ते सेल, सोलार सेल. तर 3 एक्झाम्पल हे लक्षात ठेवायचे, पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर, थर्मोकपल, फोटोवोल्टॅइक सेल. हे ट्रान्सड्यूसर काय करतायत, वन फॉर्म ऑफ एनर्जीला दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करताय. पण पॉवर सप्लायची गरज इथे लागणार नाही आहे. तर हे एनर्जी कन्व्हर्जन करण्यासाठी ते पॉवर कुठून घेत आहे, तर पॉवर ते बाहेरून न घेता दे विल जनरेट सेल्फ. इट इज कॉल्ड ॲज अ सेल्फ जनरेटिंग ट्रान्सड्यूसर. तर ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसरमध्ये जी ती एनर्जी घेत आहे कन्व्हर्जनसाठी, ते कुठून घेणार आहे, फ्रॉम द इनपुट इटसेल्फ. तर इनपुटपासूनच ते एनर्जी घेऊन त्या इनपुटला एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार आहे. सो दिस टाईप ऑफ ट्रान्सड्यूसर इज कॉल्ड ॲज अ ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. आणि ज्याला पॉवर सप्लायची गरज आहे, दिस टाईप ऑफ ट्रान्सड्यूसर इज कॉल्ड ॲज अ पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर. ओके, तर एकदा क्विकली बघून घेऊ आपण काय बघितलं. तर पहिलं क्लासिफिकेशन बघितलं आपण, डिपेंडिंग ऑन द पॉवर सप्लाय रिक्वायर्ड. पॉवर सप्लाय लागतो का, एका फॉर्मची एनर्जी दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायची असेल तर. ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर, त्यावरून ते 2 प्रकार, ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर अँड द पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर. पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर म्हणजे काय, पहिले ट्रान्सड्यूसर म्हणजे काय, इट कन्वर्ट्स वन फॉर्म ऑफ एनर्जी इंटू अनदर फॉर्म. पण पॅसिव्ह जर म्हणलं तर हे एनर्जी कन्व्हर्जन करण्यासाठी, एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये एनर्जी कन्व्हर्जन करण्यासाठी त्याला पॉवर सप्लायची गरज लागेल, वेदर इट इज अ AC पॉवर सप्लाय किंवा DC. म्हणजे एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये एनर्जी कन्वर्ट करायची असेल आणि त्याला एक्सटर्नल पॉवर सप्लायची गरज असेल, तर तो ट्रान्सड्यूसर कोणता झाला, पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर. हेन्स इट इज कॉल्ड ॲज अ एक्सटर्नली पॉवर ट्रान्सड्यूसर. एक्झाम्पल काय आहेत, पोटेन्शियोमीटर अँड द LVDT. पोटेन्शियोमीटर इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ पॉट. नेक्स्ट, ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर इज डिफाइंड ॲज a transducer which converts one form of energy into another form but which does not or do not require the power supply. एनर्जी कन्व्हर्जन करायचं आहे पण त्याला पॉवर सप्लायची गरज नाही आहे. दिस टाईप ऑफ ट्रान्सड्यूसर इज कॉल्ड ॲज अ ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. तर याच्यामध्ये एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये तर कन्वर्ट करायचं आहे, एनर्जी तर लागेल. तर एनर्जी तो कुठून घेतो आहे, द एनर्जी इज टेकन फ्रॉम द इनपुट इटसेल्फ. ट्रान्सड्यूसरला इनपुट अप्लाय केलं तिथूनच तो पॉवर घेतो आहे आणि त्याला कन्वर्ट करतो आहे वन फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये. म्हणून ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर आर कॉल्ड ॲज अ सेल्फ जनरेटिंग ट्रान्सड्यूसर.
स्वतः जनरेट करता एनर्जी बाहेरून द्यायची गरज नाही आहे. हेन्स देर आर 3 टाईप ऑफ ट्रान्सड्यूसर. ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर लक्षात ठेवायचं ना, विसरायचं नाही आहे. पिझो इलेक्ट्रिक ट्रान्सड्यूसर, थर्मोकपल, फोटो व्होल्टेइक सेल. सांगायचं म्हणजे काय की पॅसिव्ह ट्रान्सड्यूसरला कन्व्हर्जन करण्यासाठी पॉवर सप्लाय लागेल. ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसरला कन्व्हर्जन करण्यासाठी पॉवर सप्लाय लागणार नाही. तर हे होतं आपलं आजचं क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्सड्यूसर डिपेंडिंग ऑन द पॉवर सप्लाय रिक्वायर. ॲक्टिव्ह म्हणजे पॉवर सप्लाय लागणार नाही आहे, पॅसिव्ह म्हणजे पॉवर सप्लाय जोडावं लागेल. थँक्यू. आजच्या पुरतं एवढंच. पुढचं क्लासिफिकेशन आपण हे नेक्स्ट लेक्चरला बघू.